नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, आता येत्या 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. आणि नवरात्रीत दुर्गा मातेच्या प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दुर्गा मातेची प्रत्येक रूप तिच्या वेगवेगळ्या शक्तीसाठी ओळखली जातात. नवरात्रीत देवीला वेगवेगळी माळ, वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात आणि देवीला 9 शुभ रंगाच्या साड्या देखील परिधान केल्या जातात, ज्या की अतिशय शुभ मानले गेलेले आहे व त्या प्रत्येक स्त्रीने देखील परिधान करायला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. चला तर आता जाणून घेऊया की नवरात्रामध्ये कुठले 9 रंग आहेत आणि कुठले आपल्याला 9 दिवस कुठला नैवेद्य दाखवायचा आहे आणि कुठल्या आपल्याला माळी देवीला घालायच्या आहेत. तर बघा मंडळी, पहिला दिवस आहे घटस्थापनेचा. तो आहे 22 सप्टेंबर 2025 सोमवारी. या दिवशी आपल्याला देवी शैलपुत्रीचे पूजन करायचे असते. या दिवशी रंग पांढरा आहे आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला आई भगवतीला शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही तूप साखरेचा किंवा गाईच्या तुपापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य आपल्याला आईला दाखवायचा आहे. आणि या दिवशी पहिली माळ आहे विड्याच्या पानाची, खाऊच्या पानाची माळ काही ठिकाणी म्हणतात त्याला. तर विड्याच्या 11 पानांची माळ आपल्याला आई भगवतीला घालायची आहे. त्यानंतर बघा, दुसरा दिवस आहे 23 सप्टेंबर 2025 मंगळवार. तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीचे पूजन करायचे असते. बघा, या दिवशी रंग आहे लाल आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आपल्याला साखर किंवा फुटाण्याचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा आहे. त्यानंतर बघा, या दिवशी आपल्याला माळ कुठली घालायची आहे तर तुम्ही पांढऱ्या फुलाची माळ घालू शकता किंवा अनंत, मोगरा, चमेली कीच्या फुलांची माळ तुम्ही आई भगवतीला घालू शकता. यानंतर बघा, तृतीया तिथी ही 2 दिवस आलेली असल्यामुळे बऱ्याच जणांचा संभ्रम झालेला आहे. तर बघा, तृतीया तिथी 24 आणि 25 सप्टेंबर 2 दिवस, बुधवार आणि गुरुवार 2 दिवस आपल्याला तृतीया तिथी असणार आहे. तर बघा, या वर्षी 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर 2 दिवस, बुधवार आणि गुरुवार तृतीया तिथी आहे. तर या दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटा देवीचे पूजन करायचे आहे आणि या दिवशी आपल्याला निळा रंग परिधान करायचा आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा आहे. आणि माळ या दिवशी निळ्या फुलांची किंवा तुम्ही गोकर्णीच्या फुलांची सुद्धा माळ आई भगवतीच्या चरणी घालू शकता किंवा कृष्ण कमळाची सुद्धा तुम्ही माळ आईला घालू शकता. त्यानंतर चौथा दिवस आहे 25 सप्टेंबर. तर बघा, 24 आणि 25 सप्टेंबर दोन्ही एकत्र तृतीयाच तिथी असणार आहे. तर त्यामुळे या दिवशी आपल्याला सेम त्याचप्रमाणे कालच्या प्रमाणेच आपल्याला चंद्रघंटा देवीचंच पूजन करायचं आहे आणि दोन्हीही दिवस आपल्याला तीच माळ घालायची आहे आणि तोच नैवेद्य आईला दाखवायचा आहे. त्यानंतर 5वा दिवस आहे 26 सप्टेंबर 2025 शुक्रवार. या दिवशी आपल्याला देवी कुष्मांडाचे पूजन करायचे असते. या दिवशी हिरवा रंग आपल्याला परिधान करायचा आहे आणि या दिवशी आई भगवतीच्या चरणी गोड भजी किंवा मालपुव्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर माळ जर म्हणाल तर बघा, या दिवशी केशरी रंगाच्या फुलाची माळ आपल्याला घालायची आहे किंवा तुम्ही भगवी फुलं, आबोली, तेरटा, अशोक, मोगरा, जाईजुई किंवा इतर फुलांची, केशरी फुलांची माळ आपल्याला आई भगवतीला घालायची आहे. त्यानंतर बघा, 6वा दिवस. 6व्या दिवशी आपल्याला 27 सप्टेंबर 2025 शनिवार आहे. या दिवशी आपल्याला स्कंद मातेचे पूजन करायचे असते. या दिवशीचा रंग आहे राखाडी आणि या दिवशी नैवेद्यामध्ये आई भगवतीच्या चरणी केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी माळ आपल्याला 11 बेल पानांची आपल्याला माळ घालायची आहे. त्यानंतर 7वा दिवस 28 सप्टेंबर 2025 रविवार. या दिवशी आपल्याला देवी कात्यायनी देवीचे पूजन करायचे असते. या दिवशी रंग आहे केशरी रंग आणि नैवेद्यामध्ये या दिवशी मध नैवेद्य आईला दाखवायचा आहे आणि माळ या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ आपल्याला आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची आहे. त्यानंतर दिवस येतो 8वा. तर
29 सप्टेंबर 2025 या दिवशी आपल्याला कालरात्रीची पूजा करायची असते आणि या दिवशीचा रंग आहे मोरपंखी। या दिवशी नैवेद्यामध्ये गुळाचा नैवेद्य आईला दाखवायचा आहे आणि माळ घालायची आहे आपल्याला झेंडूच्या फुलाची किंवा नारंगीच्या फुलांची आपल्याला आईला माळ अर्पण करायची आहे। त्यानंतर 9वा दिवस 30 सप्टेंबर 2025 मंगळवार या दिवशी महागौरीचे पूजन केले जाते। या दिवशीचा रंग गुलाबी आहे आणि या दिवशी आपल्याला खोबरं, नारळ किंवा खिरीचा नैवेद्य आईला दाखवायचा आहे आणि माळ या दिवशी तांबड्या फुलांची माळ घालायची आहे किंवा जर शक्य असेल तर कमळाच्या फुलाची किंवा जास्वंदीच्या, कन्हेरीच्या, गुलाबाच्या फुलाची माळ तुम्ही घालू शकता। नंतर 10व्या दिवशी 1 ऑक्टोबर 2025 बुधवारी या दिवशी आपल्याला सिद्धिदात्री देवीचे पूजन करायचे आहे आणि या दिवशी पांढरे तीळ किंवा तिळापासून बनवलेल्या पदार्थाचा कुठलाही गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला आईला दाखवायचा आहे। त्यानंतर या दिवशी लिंबाची माळ आईला आपल्याला घालायची आहे किंवा तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा या दिवशी आईच्या मूर्तीवर, टाकावर, घटी बसवलेल्या टाकावर, मूर्तीवर आपण करू शकतो किंवा या दिवशी लिंबू असतात तर लिंबाची माळ सुद्धा तुम्ही घालू शकता। त्यानंतर येतो दसरा, तो आहे 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी, तर ज्यालाच आपण विजयादशमी सुद्धा म्हणतो। या दिवशी सरस्वती पूजन केले जाते, घट हलवले जातात, सोनं वाटले जाते, तळी भरण केलं जातं। तळी भरणं हे खूप महत्त्वाचं असतं। या दिवशी देवीची तळी भरली जाते। त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्यामध्ये आपण पुरणाचा नैवेद्य आपण देवीला दाखवला जातो आणि या दिवशी आपण उपवास देखील सोडवतात। तर या दिवशी शेतकरी आपल्या अवजारांची देखील पूजा करतात। 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा मुहूर्त असतो। तर या दिवशी सोनं खरेदी, वाहन खरेदी, घर खरेदीसाठी उत्तम दिवस मानला जातो। तर ही होती 9 दिवसाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।